गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीकडून होणाऱ्या वाढीव जागांच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी भूमिका स्पष्ट केली। जागा वाटपात राष्ट्रवादीला 144 जागा देणे शक्य नसल्याचं सांगत गेल्या वेळच्या निवडणुकांपेक्षा फार जागांमध्ये बदल होऊ शकतात असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। याशिवाय मित्रपक्षांना जागा वाटपावरून अटी शर्ती घालणंही चुकीचं असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विशेषतः उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेमध्ये पूर्वीच अट घातली की अमुक जागा मिळाल्या, निम्म्या जागा मिळाल्या तरच आम्ही आघाडी करू। मला वाटतं अशा प्रकारचं पूर्व अट घालण्याने जाहीरपणे बोलणं हे आपण कुणाकरता बोलतोय, आपल्या कार्यकर्त्यांच्या करता बोलतोय का मित्रपक्षावर दबाव आणण्याकरता बोलतोय, हा एक वेगळा विश्लेषणाचा भाग आहे। परंतु 30 जागा वाढवून द्याव्यात आणि 114हून 144 जागा द्याव्यात किंवा काँग्रेसने 174हून 30 जागा कमी करून 144 जागा लढाव्यात, ते काही स्वीकार होणं शक्यच नाही आहे 144 कोणत्याही परिस्थितीत। त्यामुळे मग तशा प्रकारचं वक्तव्य आमच्या बाजूने केलं गेलं। पण मला वाटतं की समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे।